नववर्षाची सुरुवात चांदूर बाजारात अपघाताने झाली। नववर्षाच्या पहिल्याच रात्री दोन दुचाकीत जबर धडक झाल्यामुळे 4 जण जागीच ठार झाले, तर दुचाकीच्या मागे बसलेले दोघे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सदरची घटना 1 जानेवारीला रात्री 9 ते 9:30च्या सुमारास चांदूर बाजार अमरावती रोडवर निसर्ग बारच्या समोर रोडवर घडली। सौरभ किशोर मसराम वय वर्ष 22 मासोद अमरावती, शेख जुनेद शेख बिस्मिल्ला खान वय वर्ष 21 ताजनगर चांदूर बाजार, गोलू उर्फ धीरज टवलारे वय वर्ष 20 शेवती नांदगाव पेठ, शेख नसीम शेख हसन वय वर्ष 40 ताजनगर चांदूर बाजार अशी मृतकांची नावे असून शेख नजीर शेख हसन वय वर्ष 55 पिंपळपुरा चांदूर बाजार व रवींद्र मसराम वय वर्ष 20 मासोद अमरावती अशी गंभीर जखमींची नावे आहेत। सौरभ मसराम हा आपली होंडा दुचाकी क्रमांक 27 BJ 4154 वर बहिरमवरून अमरावती मार्गाने मामोद येथे ट्रिपल शीट जात होते, तर शेख जुने शेख बिस्मिल्ला हे आपल्या पल्सर दुचाकी क्रमांक MH 27 DG 9701 वरून लग्न स्वागत समारंभातून अमरावतीवरून चांदूर बाजारकडे ट्रिपल शीट येत होते। चांदूर बाजारवरून 2 किलोमीटरवर असलेल्या निसर्ग बार समोर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली। धडक इतकी जबर होती की दोन्ही दुचाकी चालक सौरभ व जुनेदसह सौरभच्या मागे बसलेला गोलू व जुनेदच्या दुचाकीवरील शेख नसीम जागीच ठार झाले, तर जुनेदचे दुचाकीवरील शेख नजीर व सौरभचे दुचाकीवरील रवींद्र मसराम हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच चांदूर बाजार पोलीस स्टेशनचे सहाय्यक ठाणेदार निखिल निर्मळ आपल्या सहकार्यासह घटनास्थळावर पोहोचले, तर अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवगिरे यांनीही घटनास्थळ गाठून घटनास्थळावरील लोकांच्या सहकार्याने जखमींना तातडीने अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल केले। या प्रकरणात दोन्ही मृतक दुचाकी चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक विशाल आनंद, SDPO अतुल नवगिरे, ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनात API निखिल निर्मळ, API प्रमोद राऊत, सारिका राऊत, ASI विनोद इंगळे, हेड कॉन्स्टेबल दिलीप मुळे, विजय आगळे, प्रशांत निंबोरकर, आशिष इंगळे, गौरव पुसतकर हे पुढील तपास करीत आहेत। AS न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे।